तेजू, हे सगळं बोलायची तर ही वेळ नाहीये ग। वेळ तर हिने निवडली वहिनी। आपलं सगळं चांगलं चालू असताना काय गरज होती या बाईला इथे यायची? वहिनी हिला सांग आमच्या नादी लागू नकोस आणि तू हिच्या नादी लागू नकोस। वहिनी, दादाला आता सगळ्यात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे। तू त्याच्या विरोधात अशी उभी राहू नकोस। वहिनी प्लीज त्याला समजून घे। दादाने ना आजवर प्रत्येकाला जीव लावलाय। तू त्याला त्रास देणाऱ्यांच्या बाजूने उभी नको राहूस आणि आम्ही नाही राहणार। चला ग। तेजू, तुमच्यापासून लांब राहून मी काय भोगले ते सांगायला मला एक संधी पाहिजे होती ग। तू माझ्या बरोबर बोलायला हीच वेळ का निवडलीस बाळा? देवी आई, माझी साथ दे। माझं सत्य माझ्या लेकरांना कळू दे। माझ्या जगण्याला शाप आहे, पण निदान मरण तरी मला माझ्या लेकरांच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम बघून येऊ दे। राजू, मी दुकानात चाललोय, तेजूची काळजी घे। काय लागलं तर मला फोन कर। आणि रात्रीच्या जागरणामुळे काय त्रास झाला तर डॉक्टरांना लगेच कळव। तेजू, काल जे काय झालं ते शेवटचं। इथून पुढे मला न विचारता बाहेर गेलीस ना तर बघ, आता फक्त तुझी नाही तुझ्यावर बाळाची पण जबाबदारी लक्षात ठेव। आता तू सूर्या, सूर्या चल ना माझ्यासोबत। तू ना अजूनही हे सगळं थांबवू शकतोस का? काय झालं? अरे आईने व्रताचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे, पण दुसरा टप्पा पार करण्यासाठी ना गुरुजींनी पायऱ्यांचा रस्ता न सांगता डोंगराचा रस्ता चढायला सांगितलाय। कोणाबद्दल बोलतेस तू? मी नाही ओळखत कोणाला। आणि कुठलं व्रत, कसलं व्रत, मला नाही माहित कुठल्या व्रताबद्दल। सूर्या, ही काय वेळ का राग धरून बसण्याची? आणि ना आईच्या व्रताशी तुझा काही एक संबंध नाही असं तू नाही म्हणू शकत। अरे हे सगळं ते तुझ्यासाठी करतायत, कळतंय का तुला? मी नव्हतं सांगितलं करायला। मी सांगितलेलं का? ज्या बाईने तिच्या जबाबदाऱ्या वेळोवेळी झटकल्या, आमच्याशी नातं तोडून सोडून निघून गेली, तिच्याशी आमचं काही एक नातं नाहीये। सूर्या, अरे मी हात जोडते तुझ्या पुढे। ही जी मनातली आडी आहे ना ती जरा बाजूला ठेव आणि आईंचा विचार कर। अरे त्या डोंगराच्या रस्त्याने ना कोणी चांगला माणूसही जाऊ शकत नाही। कित्येक वर्ष झाले त्या रस्त्याने कोणी गेलेलं नाहीये। वाटेत दगड, काटे, साप, विंचू, अजून काय काय असणार आहे कोणाला माहिती? सूर्या, आईंची तब्येत अशक्त आहे हे माहिती येणार आहे तुला। कसं चढू शकणार आहे दगड सांग बरं मला? हे बघ, आता ना पूर्ण गाव तुझ्या बाजूने। तू जर त्यांच्याशी बोललास ना तर ते नक्की ऐकतील तुझं। प्लीज प्लीज चल ना। तुळजा, तुझं त्या बाईबरोबर जाणं मला पटलं नव्हतं, तरी पण मी तुला अडवलं नाही। माणूस म्हणून तुझी स्वतःची मतं असू शकतात, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण म्हणून तू तुझी मतं माझ्यावर लादू शकत नाहीस। त्या बाईसाठी मी काय करणार नाही। आणि दादाच्या शब्दाबाहेर तुम्ही जाणार नाही, बरोबर ना? सूर्या, डोहात साठलेलं पाणी ना हळूहळू गढूळ होत जातं। आई थांबा, आई। आई, तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही हा डोंगर चढू शकाल ते? आता काय पर्याय आहे का पुरी? आता हे समजा देवी आईच्या हातात आहे। बरं थांबा,
काय ग? काय आहे हे? काय? अहो औषध आहे हे. तुमचं बीपी लो आहे ना, म्हणून देते तुम्हाला औषध. एकतर काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, त्यात आजारपणातून पूर्ण रिकव्हरी झालेला नाही आहात. प्लीज नाही म्हणू नका, आणि ही गोळी खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका. नाही ना ग. अगं व्रत चालू असताना काय खाऊन कसं चालेल? आई, मी तुम्हाला वेगळं असं काहीच खायला देत नाहीये. अगदी उपवासाच्या दरम्यान सुद्धा औषध घेतलेलं चालतं, त्यात काहीच गैर नाहीये. असं करू नका, हे औषध घ्या. एकदा हे व्रत पूर्ण झालं ना की आपल्या दोघींची काळजी मिळेल. खरंच चालेल ना? आई, औषध खाल्ल्याने कुठलाही उपवास मोडत नसतो. विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज घ्या. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाही. सासू कधी सोनेचा आभार मानते का? मुळात ना आपल्या माणसाचे आभारच मानायचे नसतात, त्यांची फक्त काळजी घ्यायची असते. आता तुम्ही गोळी घेतली ना, माझी काळजी मिटली. चला जाऊयात पुढे. अगं तू कुठे चाललीस? कुठे म्हणजे तुमच्या सोबत येते मी. आई, हे व्रत तुम्ही जरी पूर्ण करणार असाल ना, तरी मी तुमची साथ देऊच शकते की. मी पण तुमच्या सोबत हा डोंगर चढून वरती येणार आहे. नको पुढे, त्याची काय गरज नाही. अशी कशी गरज नाहीये आई? कितीतरी वर्ष झाले या रस्त्यावरनं कोणीच गेलेलं नाहीये, आणि तुमची काळजी घ्यायला जवळ कोणीतरी असायला हवं की नाही?